गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांशी संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. तरी त्यांनी अमित शहांनी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेनंतर दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग, पण तुझा CDR खरा बोलतो, रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे. अशा रंगल्या रात्री, त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल. मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे. मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना, त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे.